नमस्कार, मी आहे रिंकू आणि तुम्ही पाहतात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या या विशेष बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। नागपुरातून पुन्हा एकदा मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे। वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या एका 16 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे। अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कॅनॉल रोडवरील फिजिक्सवाला क्लासेसमध्ये शिकणारा हा विद्यार्थी मूळचा मध्य प्रदेशातील बालाघाटचा रहिवासी होता। नीट परीक्षेच्या तयारीसाठी तो नागपूरमध्ये एका खाजगी वसतिगृहात राहत होता। सोमवारी संध्याकाळी त्याने हॉस्टेलच्या खोलीत पंख्याला गळफास देऊन आपली जीवनयात्रा संपवली। घटनास्थळी पोलिसांना एक सुसाईड नोट मिळाली असून त्यात त्याने लिहिले आहे, माफ करा मम्मी पप्पा, मी नाही करू शकणार। या काही शब्दांनीच पालकांच्या हृदयाला चटका लावला आहे। पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे। ही घटना शिक्षण पद्धती आणि मुलांवर होणाऱ्या मानसिक दबावावर मोठा प्रश्नचिन्ह उभं करत आहे। बीड जिल्ह्यातील केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिस्तूल सोबत फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करून दहशत माजवणाऱ्या 3 तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे। देवगाव येथील हे 3 आरोपी पिस्तूल हातात घेऊन फोटोशूट करून ते व्हायरल करत होते। या फोटोमुळे परिसरात खळबळ उडाली होती। फोटो समोर येताच पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला होता, मात्र आरोपी फरार झाले होते। सलग 4 दिवस शोध घेतल्यानंतर अखेर केज पोलिसांनी या 3घांना बेड्या ठोकल्या आहेत। पोलिसांकडून आता या तरुणांकडून पिस्तूल कुठून आलं, ते कुठल्या गुन्ह्यात वापरलं गेलं का, याचा कसून तपास सुरू आहे। नागपूर शहरातील पाचपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेवर वारंवार बलात्कार केल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला आणि आरोपी यांच्यात 2015 पासून प्रेम संबंध होते। या काळात आरोपीने लग्नाचे वचन देत तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले, मात्र जेव्हा पीडितेने प्रत्यक्ष लग्नाची मागणी केली तेव्हा आरोपीने साफ नकार दिला। यानंतर महिलेने धाडस करून पाचपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी तत्काळ IPCच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। नागपूरच्या हिंगणा परिसरातून अजून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे। नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या 17 वर्षाच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे। माहितीनुसार विद्यार्थिनी मागील परीक्षेत स्कोर कमी आल्यामुळे ती पुन्हा तयारी करत होती, मात्र सततच्या मानसिक तणावामुळे ती पूर्णपणे तुटली होती। आईवडिलांनी घटनेच्या दिवशी मुलीची प्रकृती बिघडलेली दिसली म्हणून तिला तात्काळ रुग्णालयात नेलं होतं। प्राथमिक उपचारानंतर विद्यार्थिनी घरी परतली। घरी आल्यानंतर तिने आईला सांगितलं की ती बेडरूममध्ये जात आहे। बऱ्याच वेळानंतरही दरवाजा न उघडल्यानं वडिलांनी भाडेकरूंना बोलावून दरवाजा तोडला। आत पाहिल्यावर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली। विद्यार्थिनींनी पंख्याला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली होती। या घटनेनं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। परिसरात शोककळा पसरली आहे। MIDC पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे। महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यात चालत्या बसमध्ये एका 19 वर्षीय महिलेनं बाळाला जन्म दिला, मात्र काही मिनिटातच तिने या नवजात बाळाला बसच्या खिडकीतून खाली फेकून दिलं। ही हृदयद्रावक घटना परभणीहून नांदेडकडे जाणाऱ्या ST बसमध्ये घडली। मिळालेल्या माहितीनुसार ही महिला आपल्या पतीसोबत प्रवास करत होती। प्रवासादरम्यान अचानक प्रसवपीडा सुरू झाली आणि तिने बसमध्येच बाळाला जन्म दिला, मात्र काही क्षणांनी तिने बाळाला थेट खिडकीतून रस्त्यावर फेकलं, ज्यामुळे त्या नवजात बाळाचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि संबंधित महिलेला ताब्यात घेतलं आहे। महिला मानसिकदृष्ट्या अस्थिर असू शकते किंवा कौटुंबिक दबावामुळे तिने हे टोकाचं पाऊल उचललं असावं, असा प्राथमिक अंदाज आहे। सध्या पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत। आजच्या बातम्यांमध्ये एवढंच। आणखी ताज्या व विश्वासार्ह घडामोडींसाठी बघत रहा नागपूर समय। पुन्हा भेटू लवकरच। धन्यवाद।